नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो. जाणून बुजून भावी शिक्षक मित्रांनो हा शब्द वापरतोय. पण व्हायचं असेल भावी शिक्षक, नुसतं भावीच राहायचंय का शिक्षक व्हायचंय? हे ठरवण्यासाठी हे आंदोलन. नुसतं भावी शिक्षक हा शब्द लावायचा आहे, का स्वतः शिक्षक व्हायचंय? जर व्हायचं असेल तर या आंदोलनाला उपस्थित राहा. माणसाला कोणतं आंदोलन? कशा पद्धतीचं आंदोलन? कोण करतंय आंदोलन? ते सगळं सांगणार आहे तुम्हाला. ते सगळं डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये, 10 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्ही म्हणसाल, "सर आता तुम्ही शिक्षक आहात ऑलरेडी. तुम्ही शिक्षक आहात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही का?" मी असं म्हणेल, की एका शिक्षकाचं कर्तव्य असतं, की जोपर्यंत तुम्हाला नोकरी लागत नाही, तोपर्यंत तुमच्या पाठीशी उभं राहणं. म्हणून हे माझं कर्तव्य मी समजतोय. मास्टर टीचर प्लॅटफॉर्मचं हे कर्तव्य मी समजतोय, की शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी जे आंदोलन उभं राहतंय, त्या आंदोलनाला मी पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे, अशी मी विनंती वजा आदेश देतोय. ह्या आंदोलनाला सर्वांनी उपस्थित राहायचंय. मी पण येणार आहे. तुम्ही पण यायचंय आणि सर्वांना घेऊन यायचंय. आंदोलनाच्या मागण्या काय आहे? कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे? काय असणार आहे? पुढचे एक 5 ते 7 मिनिटांमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आंदोलन कोण करतंय? कशा पद्धतीचं करतंय? मी असं म्हणेल, की युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य अ, ही संघटना आहे. ही संघटना आंदोलन करते. या संघटनेच्या मागण्या काय-काय? कशा पद्धतीच्या मागण्या आहेत त्या बघा. तर 9 मार्चपासून हे आंदोलन चालू होणार आहे. शिक्षक भरतीचा स्पष्ट, अधिकृत व वेळबद्ध रोड मॅप तात्काळ जाहीर करावा. ही सगळ्यात भावलेली मला मागणी आहे. म्हणजे बाकी सगळ्या भरती ज्या असतील, बाकी सगळ्या रिक्रुटमेंट असतील, ज्या बाकी तलाठी असेल, बाकी जे काही असेल कोणत्या क्षेत्रात, त्याचा काहीतरी रोड मॅप आहे. म्हणजे काहीतरी दिशा असते त्या भरतीला. ह्या भरतीला दिशाच नाही मी असं म्हणेल, की मे 2025 मध्ये परीक्षा झाली, वर्ष होत आलंय, पण जागा किती आहे, नेमक्या कशा येणार आहे, कशा पद्धतीनं होणार आहे, काहीच क्लॅरिटी नाहीये थॉटमध्ये. मी असं म्हणेल, की क्लॅरिटी असली पाहिजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. परीक्षा कधी होते? काय होते? परीक्षा कधी झाल्यानंतर जाहिरात कधी निघते? व्यवस्थित रोडमॅप हा शिक्षक भरतीचा असला पाहिजे आणि तो जाहीर केला पाहिजे. या संदर्भातलं पहिली मागणी त्यांनी ठेवली, जी सगळ्यात जास्त भावलेली मागणी आहे माझ्यासाठी. आणि आणि असलीच पाहिजे. म्हणजे रोडमॅप जोपर्यंत नसेल, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये क्लॅरिटी कशी येईल? बरोबर. त्याच्यानंतर नवीन संच मान्यतेच्या लवचिकता, जागा जास्तीत जास्त निघाव्या याच्या संदर्भात कोकण भरतीच्या बाबतीमध्ये कोकणावर आधारित जे म्हणजे कोकणामध्ये ज्या पद्धतीनं संच मान्यता धोरण आहे, तर मी असं म्हणेल सगळीकडे ते लागू व्हावं. त्याच्यानंतर 2022 मध्ये शिक्षक सेवा म्हणून जे असेल त्याच्या बाबतीतली एक मागणी त्यांनी ठेवली आहे. त्याच्यानंतर शासकीय व खाजगी आस्थापनांना त्यांच्या जास्तीत जास्त रिक्त जागा पोर्टलवर म्हणजे जागा जास्तीत जास्त भरल्या जाव्यात. जास्तीत जास्त शिक्षक म्हणजे जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत, त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नोकऱ्या लागाव्यात, जास्तीत जास्त जागा याव्यात. मग त्या ज्या तुमच्या जागा आहेत त्याच्यासाठी दर 15 दिवसामध्ये अधिकृत बुलेटिन प्रसिद्ध करावे. शिक्षक भरतीचं काय चाललंय नेमकं बॅकग्राऊंडला, त्या बाबतीमध्ये दर 15 दिवसाला नेमकं विद्यार्थ्यांनी बुलेटिन प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना अवेअर करण्यात यावं. 2-2, 4-4, 5-5 महिने होत आहे विद्यार्थ्यांना काहीच माहिती नसतं नेमकं चाललं काय? तर नेमकं काय चाललंय शिक्षक भरतीच्या संदर्भात काय उपाययोजना राबवल्या जात आहे किंवा काय चाललंय सरकारचं ते विद्यार्थ्यांना पण माहिती असावं. त्यासाठी 15 दिवसाला बुलेटिन प्रसिद्ध करण्यात यावं. सगळ्यात महत्त्वाची मागणी जी मला अतिशय योग्य वाटते. त्याच्यानंतर आणखी काही मागण्या त्यांनी ठेवलेल्या आहेत जसं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत असेल का त्याच्यानंतर अनुदानित संस्था, समाज कल्याण, आदिवासी सगळ्याच्या सगळ्या भरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात यावी. कंत्राटी भरती नको. कायमस्वरूपी भरती, कंत्राटी भरतीच्या माध्यमातून म्हणावी तशी शिक्षणाची गुणवत्ता मेंटेन केल्या जात नाही. तर कायमस्वरूपी शिक्षक जे चांगल्यात चांगली शिक्षणाचा दर्जा मेंटेन करतील, अशा पद्धतीचे ज्यांनी परीक्षा दिल्या त्या परीक्षात चांगले मार्क मिळवले, तशा लोकांना जास्तीत जास्त मी असं म्हणेल की कायमस्वरूपी भरती करावी. त्याच्यानंतर प्रेफरन्सची मर्यादा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की म्हणजे ही खूप जाचक अशी अट ठेवली आहे, तर ती जाचक अट काढून टाकावी 50 वरून. उमेदवारांना अधिक संधी म्हणजे मी असं म्हणेल, की अनलिमिटेड संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची अट आहे. डिसेंबर 2026 पर्यंतच्या जागा म्हणजे 13/2025 पर्यंत पुढच्या काही दिवसात रिकाम्या होणार. मी असं म्हणेल डिसेंबर 2025 जोपर्यंत ज्या जागा भरल्या, रिकाम्या होत्या, त्या सुद्धा ह्या भरतीच्या माध्यमातून अ, ह्या कराव्यात अशा काही मागण्या आहेत. मी असं म्हणेल, की यातील जेवढ्या जास्तीत जास्त मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील, ज्या योग्य आहे, सरकारसोबत निगोशिएट करायचं असेल, तर जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणसाल जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं म्हणजे नेमकं काय करावं? आता तुम्ही म्हणसाल. हे बघा, पहिला मुद्दा मी येणार आहे.
हे स्वतः प्रत्येकानं म्हटलं पाहिजे की मी येतोय, तुम्ही पण या. म्हणजे आजूबाजूला मी तर स्वतः येणार आहे, तुम्ही पण आजूबाजूच्या लोकांना घेऊन यायचं, सर्वांना घेऊन यायचं. हे बघा, हे तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. तुमच्या हक्काचा लढा तुम्हाला लढावा लागणार आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत काय होतं, की आहे ना, मग काही लोक आंदोलन करताय ना, मग ते करतील, मी त्यांना घरी बसून सपोर्ट करतो, मी त्यांना सोशल मीडियावरनं सपोर्ट करतो किंवा मी नुसतं बोलतो. तशानं नसतं होत. प्रत्येकाने उपस्थित राहिलं पाहिजे. प्रत्येकाने उपस्थित राहिलं तरच आंदोलन यशस्वी होत असतं. एक दबावगट तयार होत असतो. तो दबावगट, मी असं म्हणत नाही की सरकार वाईट आहे किंवा चांगलं आहे. हे बघा, त्यांच्या पण काही अडचणी असतील, मान्य आहे आम्हाला. पण आमच्या पण अडचणी समजून घ्या. बरोबर आहे. लवकरात लवकर मार्ग काढा. सरकारनं ह्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सर्वांना उपस्थित राहणं गरजेचं आहे. आता तुम्हाला सर्वांनी काही म्हणतील, सर लढा हक्कासाठी, आपल्या हक्कासाठी. मग दुसरं लढतील का? आपणच लढावं लागेल ना. म्हणजे मला नोकरी पाहिजे. जवळपास तुम्ही म्हणता 50,000 जागा निघल्या पाहिजे, इतक्या जागा निघल्या पाहिजे. मग 50,000 जागा निघल्या पाहिजेत, 50,000 लोकांनी आंदोलनावर उपस्थित राहिलं पाहिजे. माझ्या एका जागेसाठी मी स्वतः लढलं पाहिजे. मी स्वतः तिथं जाऊन उपस्थित राहिलं पाहिजे, तर माझी जागा निघल. माझी जागा आली पाहिजे, पण मी लढणार नाही. हे योग्य नाही. प्रत्येकानं उपस्थित राहावं लागेल. पुन्हा, 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 पुन्हा सांगतोय. म्हणजे त्याच्यासाठी मी काही एक्झाम्पल पण देतो तुमच्यासाठी. म्हणजे जसं की आपण म्हणतो, आपण महाराष्ट्रात राहतो. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आपण. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो आपण. बरोबर आहे. ह्या लोकांकडे बघून बघा, की ह्या लोकांनी जे लोकांच्या हितासाठी जे लढे उभे केलेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य उभारण्यासाठी ज्या पद्धतीचा लढा उभा केला. बरोबर आहे. जे मावळे त्यांच्या माध्यमातून घडले, की तानाजी मालुसरे सारखे लोक असतील, की म्हणजे स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून तो व्यक्ती लढण्यासाठी गेला. बरोबर आहे. मग आपण म्हणतो, की माझी आई माझ्या घरी कोणी नाहीये, माझं लहान बाळ आहे, माझ्याकडे अशी अडचण आहे, माझ्याकडे तशी अडचण आहे, मग मी आंदोलनावर उपस्थित राहू शकत नाही. त्या अडचणी नाही सांगितल्या. तुमच्या हक्कासाठी तुम्हाला लढावं लागेल आणि आपण खरोखरच शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहे, हे तुमच्या लढ्यातून तुम्हाला दाखवून द्यावं लागेल. नाहीतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत, पण दुसऱ्याच्या घरात. शाहू फुले आंबेडकर जन्माला यावेत, पण दुसऱ्याच्या घरात. म्हणजे माझ्यासाठी लढलं पाहिजे, आंदोलन झालं पाहिजे, पण दुसऱ्यांनी केलं पाहिजे. मी नाही उपस्थित राहणार. ही अशी जर मानसिकता असेल ना, तर आंदोलन यशस्वी होणार. तुम्हाला सर्वांना उपस्थित राहावं लागेल. एक शिक्षक म्हणून मी तुम्हाला सर्वांना असं म्हणेल, की विनंती समजा, आदेश समजा किंवा आणखी काही समजा. तुम्हाला सर्वांना उपस्थित राहावं लागेल, तरच आंदोलन चांगलं यशस्वी होईल. जेवढे जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील, तरच आंदोलन यशस्वी होईल. अडचणी असतील, मी असं म्हणेल, की आर्थिक अडचणी आहे, घरात काही अडचणी आहेत, बाकी काही आहेत. ते सगळं काही आहे, मान्य आहे. पण मला एक सांगा, अडचणीवर मात करून तर पुढे जायचं असतं ना. दुसऱ्यांनी आपल्यासाठी लढलं पाहिजे. म्हणजे आंदोलन दुसऱ्यांनी केलं पाहिजे, ही अपेक्षा कितपत योग्य आहे? आपल्यासाठी आपण लढावं लागेल. आता मला एक सांगा, काही गोष्टी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, की काही जणांचं म्हणणं असतं, की माझी XYZ अडचण आहे, मी येऊ शकत नाही. एक साधं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. जर समजा परीक्षा 4 दिवस चालली असती पुण्यात चालली असती. आम्ही गेलो नसतो का? मग आम्ही गेलोच असतो. बाकी सगळ्या अडचणी सोडून गेलो असतो. 4 दिवस परीक्षा असती आणि परीक्षा पुण्यात असती तर. घरातील कोणी कोणी एखादी व्यक्ती एमर्जन्सीमध्ये काहीतरी अडचणीत आहे आणि कोणीतरी समजा मी असं होऊ नये कोणासोबत, पण खूप काहीतरी एमर्जन्सी आहे पुण्यात आहे, पुण्यात 4 दिवस थांबावं लागणार आहे जाऊन. मी मेडिकल एमर्जन्सी म्हणा, आणखी काहीतरी एमर्जन्सी म्हणून घरातलं कोणीतरी आणि तिथं जाऊन काहीतरी पडलंय तिथं आहे तिथं काहीतरी आणि जावंच लागणार. गेलो नसतो का? मग हे तुमच्यासाठी अस्तित्वाची लढाई नाहीये का? हे कोणासाठी चाललंय? तुमच्यासाठी चाललंय. तुमचं आयुष्य पूर्णपणे चांगलं सेटल होण्यासाठी चाललंय. मग हा लढा दुसऱ्यांनी लढावा का? इतरांनी लढावा का? आपण स्वतःहून पुढे जाऊ शकत नाही का? म्हणतं काही जण म्हणतील, "सर आर्थिक अडचणी आहे." आर्थिक अडचणी मला एक सांगा, 2,000, 3,000, 4,000, 5,000 जो काही खर्च येईल, 2,000 खर्च येईल. मला एक सांगा, म्हणजे खूप मोठी अमाउंट आहे का ती आजच्या डेटला जर विचार करायचा झाला तर? म्हणजे जर मी असं म्हणाल 9 मार्चला आंदोलन आहे, 9 मार्चला आंदोलनासाठी ₹2,000 खर्च येणार आहे. मला तिथं जाऊन वगैरे, राहून वगैरे. मी जर ठरवलं तर ₹2,000 मी उभे करू शकत नाही का? जर समजा मी असं म्हटलं असतं, की ₹2,000 मला घरात काहीतरी अडचण आहे, मला ₹2,000 लागताच. केले नसते का उभे तुम्ही? केलेच असते. काय असतं ना, इच्छा पाहिजे, की माझी मनातून इच्छा पाहिजे, की मला या आंदोलनात सहभागी व्हायचंय, मला हे करायचंय, मला पुढे होऊन करायचंय. त्यावेळेस माणूस मार्ग काढत असतो. तर मी असं म्हणेल, सर्वांनी आंदोलनात उपस्थित राहा. मार्ग काढा. अडचणी अडचणी अनेक आहेत. अडचणी अनेक आहेत, सगळ्यांच्या आहेत. जे लोक लढतायत त्यांच्या सोबत उभं राहा, स्वतःहून लढा. बघा, तर पुन्हा एकदा म्हणतो, सर्वांनी या. यायलाच पाहिजे. कंपल्सरी. मी स्वतः येणार आहे. तुम्ही पण यायचंय, सर्वांनी यायचंय. भेटूयात तिथं. 9 मार्चला पुण्यामध्ये आपण सर्व भेटणार आहोत आणि सर्वांनी मिळून आंदोलनाला यशस्वी करायचंय. थँक यू व्हेरी मच.